नमस्कार, तन की बात मेधा के साथ मध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आजचा व्हिडिओ आहे स्पेशल आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींसाठी, द मोस्ट सिनियर पर्सन्स इन द फॅमिली, ज्यांच्याशिवाय आपण नाही आणि आपली फॅमिली नाही। आता लॉकडाऊन एक्सटेंड झाला आहे, आपण कितीतरी दिवस सगळेजण घरात आहात, तसेच आपले सिनियर सिटीजन्सही घरात आहेत। सगळे जॉगिंग ट्रॅक्स, नानानानी पार्क्स, हेल्थ क्लब्स, लाफिंग क्लब्स सगळं बंद आहे आणि हाच विचार माझ्या मनामध्ये आला आणि ठरवलं की ह्या सोशल मीडिया थ्रू आपणच त्यांच्याशी घरात जाऊन संवाद साधावा आणि काही फ्यू होम एक्सरसाइजेस त्यांना रेकमेंड करावे, जेणेकरून त्यांचा हा क्वारंटीन पिरियड ते आपल्या कुटुंबियांसमवेत एन्जॉय करतील, हेल्दी आणि हॅपी राहतील। हा व्हिडिओ मी 2 पार्ट्समध्ये डिवाइड करायचं ठरवलं आहे, कारण आपले सिनियर सिटीजन्स काही असे आहेत की ज्यांच्या ॲक्टिव्हिटीज थोड्याशा लिमिटेड आहेत। ते घराबाहेर तर जात आहेत, पण त्यांना ॲक्टिव्हिटी त्यांच्या हेल्थ इश्यूजमुळे थोड्या लिमिटेशन्स येत आहेत। म्हणून मी ठरवलं की फर्स्ट पार्टमध्ये आपण अशांसाठी दाखवायचं आहे की आपण फक्त बसून एक्सरसाइजेस करणार आहोत। त्याच्यासाठी तुम्ही चेअर पण चालेल किंवा त्यांचा सोफा चालेल किंवा कुठल्या कम्फर्टेबल बेडवर असतील तरीही चालेल। फक्त क्रायटेरिया एक असणार आहे की त्यांचे पाय जे आहेत आपले सिनियर सिटीजन्स ते पूर्णपणे रिलॅक्स पाहिजेत फ्लोअरला, जेणेकरून ते व्यवस्थित एक्सरसाइजेस फॉलो करू शकतील। सेकंड पार्टमध्ये आपण अशांसाठी दाखवणार असेल, कारण माझे ज्येष्ठ काही नागरिक आहेत ते 60s आणि 70s मध्ये आहेत, व्हेरी ॲक्टिव्ह दे आर, आणि ते सगळे एक्सरसाइजेस फॉलो करू शकतील त्यांच्यासाठी। आणि दोघांसाठी कॉमन काही ब्रीदिंग एक्सरसाइजेस दाखवणार आहोत। आता फर्स्ट पार्टमध्ये आपण चेअर एक्सरसाइजेस बघणार आहोत। आता क्विकली आपण तयार व्हा। आपल्या इतर घरातील मंडळींनी आपल्या आजी आजोबांना, नाना नानींना हेल्प करा त्यांची पोझिशन घेण्यासाठी। त्यांचा बेड, सोफा, चेअर आपल्याला हँडलवाली नको आहे, म्हणजे त्यांना मुवमेंट्स करायला अडचण येईल, तर विदाउट हँडलवाली चेअर असेल तरच चालणार आहे। सो टेक युअर पोझिशन अँड जॉईन मी। पोझिशन्स रेडी, सगळेजण रिलॅक्स रेडी आहात आपापल्या बेडवर, सोफ्यावर, चेअरवर। मी आता सोफ्यावर बसलेले आहे, पण माझे पाय रिलॅक्स आहेत फ्लोअरला। सगळ्यांनी तशीच पोझिशन घ्यायची। कम्फर्टेबल क्लोथ्स, वॉटर बॉटल ठेवा जवळ, नॅपकिन ठेवा। आपण कुठलेही असे खूप काही रिगरस एक्सरसाइजेस करणार नाही आहोत, एकदम सोपे, आपण त्याला वॉर्मअप एक्सरसाइजेस म्हणू शकतो। माझे सगळे ज्येष्ठ मंडळी हे करू शकणार आहेत, प्रत्येकजण आपापल्या हेल्थ इश्यूजमध्ये कंट्रोल ठेवून करू शकणार आहेत। तरी पण आपले जे काही हेल्थ इश्यूज असतील, मेडिकल इश्यूज असतील, ते ऑब्झर्व करून, स्वतःच्या बॉडीला ऑब्झर्व करूनच प्रत्येक एक्सरसाइज करायची आहे। पण मला असं वाटतं हे अतिशय सोपे जनरल वॉर्मअप एक्सरसाइज आहेत। मला वाटतं सगळी ही ज्येष्ठ मंडळी ते करतही असतील, पण आता कदाचित लॉकडाऊनमुळे थोडा लेझीनेसनी बंद असेल, आणि म्हणून मी मोटिवेट करण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे। आता सुरू करायचे आहेत आपण एक्सरसाइजेस। थोडी मी पुढे येते, आपली बॅक एकदम रिलॅक्स ठेवायची आहे। आपण हे जे एक्सरसाइज आहेत ते आपल्या नेक पासून ते आपल्या टो पर्यंत करणार आहोत। तर सुरुवात करायची आहे आपण नेक पासून, ठीक आहे? रेडी, नेक। पहिल्यांदा आपण एक शॉर्ट 3 काउंट्स ऑफ इनहेल अँड एक्झलेशन करूया। रिलॅक्स राहा, सगळ्यांनी एन्जॉय करायचं आहे। डीप ब्रीदिंग, स्लो आणि डीप ब्रीदिंग करायचं आहे। इनहेल थ्रू युअर नोज and exhale through your mouth. तो 3 ब्रीदिंग करूया आपण। ब्रीद इन, लास्ट काउंट, ओके। आता आपण नेक पासून सुरुवात करायची आहे। तर नेकच्या आपण 3 प्रकारचे एक्सरसाइज करणार आहोत। अप अँड डाऊन, स्लोली करायची ही एक्सरसाइज। आता आपण प्रत्येक एक्सरसाइज ना 4 ते 5 वेळा करायची आहे, आणि किंवा 3 ते 4 वेळेला करूया, आणि प्रत्येकाने ती 5-5 वेळेला करायला हरकत नाही। प्रत्येकाची आपण कपॅसिटी तुम्ही बघा, आणि मग 5 वेळेला करा। रिपीट अगेन 5 टाइम्स। नेकची एक्सरसाइज 5 वेळा, दॅट्स फाईन। स्टार्ट, चेन डाऊन, प्रेशर होते थायरॉइड ग्लँड्सना, and extend होते, look to the ceiling, pressure and stretch. Last count, मी 3 वेळा दाखवते ही एक्सरसाइज, 4 ते 5 वेळा करा तुम्ही,
चेंज द साईड. आता चेन टू शोल्डर घेऊया. चेन टू शोल्डर, राईटला बघायचं आहे शोल्डरच्या दिशेला. स्लोली चेंज लेफ्ट. सेकंड टाइम राईट अँड लेफ्ट. रिपीट. राईट अँड लेफ्ट. चेंज करूया. आता इयर टू शोल्डर घेऊया. साइड टू साइड स्ट्रेच फील करा इकडे. ब्रीथ इन ब्रीथ आउट. एन्जॉय. स्लो अँड स्टडी. आपल्याला कुठलंही प्रेशर घ्यायचं नाही आहे. घरातल्या घरात सगळे आपले जॉईंट स्टिफनेस घालवून टाकायचं आहे. अँड रिलॅक्स. ओके. नेकच्या एक्सरसाइज झाल्या. आता शोल्डर्सकडे येऊया आपण. शोल्डर स्टिफनेस येतो. आता आपण सतत बसून असाल, टी व्ही समोर असाल, आपलं कधी कधी पोस्चर्स आपलं चुकीचं होऊ शकतं, त्याने आपल्याला शोल्डर स्टिफनेस पण येऊ शकतो. बॅक अँड शोल्डर. तर सुरुवातीला आपण शोल्डर रोल्स स्टार्ट करूया. जस्ट जेंटल शोल्डर रोल्स. स्लोली स्लोली करायचं आहे, काही घाई नाही आहे. जे आपण हे क्लॉकवाईज करतोय तसंच लगेच रिपीट करायचं आहे अँटी क्लॉकवाईज. एन्जॉय. प्रत्येक मसलकडे जॉईंटकडे फोकस करा आणि करा. हे शोल्डर रोल्स झाले. आता अजून एक आपल्याला करू शकतो आपण शोल्डर रोटेशन्स. त्याच्यासाठी दोन्ही हात आपले आपल्या खांद्यावर ठेवायचे. आता आयडियली बघायला गेलं तर आपले एल्बो जॉईंट व्हायला पाहिजेत आणि वरती जायला पाहिजेत. कानाच्या आणि अप्पर बॅकवर पण फोकस करायचा आहे आणि शोल्डर ब्लेडवर करायचा आहे. इन केस तुमचे शोल्डर जॉईंट नाही होते, लेट इट बी. जी आपली फिजिकल कपॅसिटी आहे, जी रेंज आहे तीच मेंटेन करून कुठलाही एक्सरसाइज आपण करायचा आहे. स्टार्ट शोल्डर रोटेशन्स. स्लो अँड स्टडी. इनहेल अँड एक्सेल. शोल्डर रोटेशन्स. आपल्या अप्पर बॅककडे पण लक्ष द्या. तिथे पण आपल्याला हा एक्सरसाइज मिळणार आहे पूर्णपणे. शोल्डर रोटेट होत आहे. हे क्लॉकवाईज घेतलं मी आता. तसंच आपल्याला आता अँटी क्लॉकवाईज घेते. उलटं करायचं. 1 2 अँड 3. शोल्डर रोटेशन्स झालेले आहेत. रिलॅक्स व्हा. प्रत्येक एक्सरसाइज नंतर रिलॅक्स व्हायचं, मग पुढची करायची आहे. थोडंसं ब्रीथ इन ब्रीथ आउट अँड एक्सेल. आता शोल्डर्सना ना आपण अप अँड डाऊन करायचं, कानाच्या दिशेला न्यायचा प्रयत्न करायचा. एकदम कानाच्या दिशेला जाणार नाहीत. आपण ट्राय करायचं आहे. त्याला शोल्डर श्रग्स म्हणतो आपण. नुसते अप अँड डाऊन करायचं आहे. 1 2 आणि काही जर्की मुवमेंट्स द्यायची गरज नाही. काही वेळेला काही जण एकदम जर्की करतात, तसं करायचं नाही. आपल्याला जॉईंटला कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतो. सिम्पल जेंटल मुवमेंट्स करायचे अप अँड डाऊन. ठीक आहे. नेक्स्ट एक्सरसाइज. आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचं, थोडंसं मी तुम्हाला दाखवते की आपल्या ह्या ज्या अपर बॅक मसल्स आहेत त्यांना पण ही एक्सरसाइज मिळणार आहे. त्यामुळे आपण दोन्ही हात जे आहेत ते आपल्या लॅपवर ठेवायचे आहेत, मांडीवर. असे पाम्स एकदम क्लोज. एल्बो आपल्या टॉर्सोच्या जवळ, एकदम जवळ. दोन्ही हात आपल्या लॅपवर आहेत. देन स्क्वीज युअर शोल्डर ब्लेड्स अँड रिलॅक्स. आपण काय करायचं, दोन्ही हात मागे घेऊन जायचे. चेस्ट आउट होणार आहे अँड रिलॅक्स. ही फक्त मुवमेंट जरी केलीत ना तरी तुम्हाला अपर बॅकमध्ये ज्या मसल्स आहेत, आपले जॉईंट्स आहेत, त्याला एक्सरसाइज मिळून जाणार आहे. त्या अशा स्क्वीज होणार आहेत अँड रिलॅक्स होणार आहेत. स्क्वीज देअर अँड रिलॅक्स. That's it and relax. Breathe in, breathe out. शोल्डर्स झालेले आहेत. आता आपल्या आर्म्सकडे आपण येऊया. पूर्ण आर्म एक्सरसाइजेस करायच्या. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्या बोटाच्या मुवमेंट्स. आपण ह्या बोटाच्या मुवमेंट्स मला वाटतं सगळे करतच असाल. नॉर्मल पण तुम्ही टी व्ही बघताना वगैरे हा हँड मुवमेंट्स. आपले जे स्टिफनेस येतात, कधी कधी जॉईंट्समुळे आर्थरायटिस होतो एजिंगनी, तर तो घालवण्यासाठी बोटाच्या मुवमेंट्स होणं अतिशय महत्त्वाचं आहे. पाम्स ओपन अँड क्लोज. किती वेळा करू शकता, 10-10, 15-15 वेळेला करा. रिलॅक्स. आता मी असे हात ठेवलेत. कोणाला असे हात ठेवून दुखत असेल तर आपण नॉर्मल असे हात ठेवा अँड ओपन अँड क्लोज करू शकता. हँड मुवमेंट्स झाल्या. रिस्ट मुवमेंट्स. रिस्ट रोटेशन्स क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज. ओके. आता इथे पण काय होत आहे, हाताला त्रास होऊ नये, नुसतं ठेवा. सिंगल सिंगल करा. बसा आणि सिंगल सिंगल करा. क्लॉकवाईज घ्यायचं आहे, अँटी क्लॉकवाईज घ्यायचं. सिम्पल आहे एकदम. इझी पण आपलं इम्पॉर्टंट एक्सरसाइज. हात आपले व्यवस्थित स्ट्रॉंग असले पाहिजेत. असे करू शकता किंवा ओपन ठेवा फिंगर्स. नॉर्मल पण असं करू शकता. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज.
दॅट्स इट. विसरायचं नाही. पण रिस्टच्या पण मानेच्या आहेत तशाच. आता एल्बो बेंड करायचे आहेत. फ्रंट 3-4 वेळेला करा. खूप दुखत असतील हात तर साईड. 1 2 and 3. नेक्स्ट आपण कर. आता वरच्या दिशेला हात न्यायचा. अप अँड डाऊन. लुक टू द स्काय अँड डाऊन. वरती बघायचं आहे, पुल करायचं आहे खाली. वरती बघायचं आहे, पुल करायचं आहे. नेक्स्ट वरती बघायचं आहे, पुल. अप 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 अँड रिलॅक्स. एक 4-4 5-5 वेळा करायला हरकत नाही. हँड मुवमेंट्स झाल्या. आता आपण करणार थोडेसे आर्म सर्कल्स घेऊया. ज्यांना जमतंय त्यांनी करा, नाही जमत आहे इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आर्म्स थोडेसे एकदम स्टिफ पण नका ठेवा. एल्बोमध्ये स्लाइटली बेंड. 1 2 3 4 5. अँटी क्लॉक. अँटी क्लॉक करताना थोडंसं रिलॅक्स व्हायचं. रिलॅक्स होऊन करा. पण प्रत्येक एक्सरसाइज रिलॅक्स व्हायचं आहे मध्ये मध्ये आणि करायचं आहे. ओव्हर स्ट्रेच करायचं नाही आहे कुठलंच. स्वतःला फोर्स करायचा नाही आहे. 1 2 3 4 and 5. Relax. Breathe in. Breathe out. ते विसरायचं नाही. इनहेल एक्झेल करा. थोडंसं रिलॅक्स व्हा. कोणाला पाणी प्यायचं आहे पाणी पिऊन घ्या. आता आर्म एक्सरसाइजेस झालेल्या आहेत. आपण करणार आहोत आता स्पाईनकडे वळूया. आपली स्पाईन, आपले जे पाठीचे मणके असतात ते हळूहळू एजिंगने थोडे आपले दुखायला लागतात किंवा बरेच स्पाईन इश्यूज होतात. त्यामुळे आपण आता काय करू शकतो ह्या सिच्युएशनमध्ये, तर आपले मेडिकेशन्स तर चालूच आहेत, पण आपल्याला त्याला स्ट्रेंथनिंग द्यायचं आहे. जेणेकरून आपलं जे बॅकएक असतं, बरेचदा आपल्याला झोपून उठल्यावर पाठदुखी होते, तर ती कमी होण्यासाठी आपल्याला बॅकच्या मसल्सना स्ट्रेंथन करायचं आहे. तर आपण लाय डाऊन करू शकत नाही, खाली नाही करू शकत, तर आपण बसून पण हे एक्सरसाइज करू शकतो. तर त्याला काय करायचं आहे पहिल्यांदा बॅकसाठी, तर एक सिम्पल अजून एक सांगते. आपण स्पाईन ट्विस्टपासून घेऊया. दोन्ही हात इथे स्ट्रेट ठेवायचे छातीच्या जवळ. लेफ्टला टर्न करायचं आहे. सेंटर, राईट, सेंटर, लेफ्ट, सेंटर, राईट, सेंटर. ठीक आहे. आता हेच आपण इकडे कोणाला सवय असेल हे करतच असतील माझे बरेच मंडळी. आता इंटरलॉक करा. मानेच्या इथे ठेवा. सेम एक्सरसाइज. हात एकदम असे पण नाही, एकदम वाईड पण नाही, नॉर्मल ठेवा. त्याचं ओपनिंग नॉर्मल ठेवा. लेफ्ट, सेंटर, राईट, सेंटर, लास्ट, लेफ्ट, सेंटर अँड राईट, सेंटर. ह्याच्यामध्ये काय होते, आपली स्पाईनला ट्विस्ट मिळते. त्यामुळे अपर बॅक आणि पूर्ण स्पाईनला आपल्याला ट्विस्ट मिळते. नेक्स्ट आपण करूया स्पाईनसाठीच आहे. आपण कॅट कॅमल पोज म्हणू शकतो ह्याला, पण ती बसून करू शकतो. आपण सिम्पल 2 प्रकारे करू शकतो. ज्यांना जी कम्फर्टेबल आहे त्याने ती फॉलो करा. दोन्ही पाय स्लाइटली अंतर ठेवा. स्लाइटली हात आपले असे राहतील. आता वरती बघायचं. हळूहळू इनहेल, स्ट्रेच युअर बॅक, चेस्ट ओपन. समोरच्या वॉलकडे बघायचं सेंटरला. अँड एक्झेल डाऊन. लुक ॲट युअर टोज. एक्झेल करायचं आणि रोल युअर बॅक. आणि आपल्या पोटाला पण आतमध्ये घेऊन जायचं. रोल युअर बॅक. अगेन इनहेल and exhale down. Inhale, chest out, back stretch, exhale and relax. एक्सप्लेन करते. याच्यामध्ये काय करायचं आहे, चेस्ट आउट करायचे, आपला पाठीचा कणा स्ट्रेच होणार आहे. आर्च करायचे बॅकला लाईक दिस, बॅक आर्च. ओके. आणि जेव्हा आपण खाली बघतोय तेव्हा आपले ॲब मसल्स आहेत किंवा आपला लेवल एरिया त्याला स्क्वीज करून घ्यायचं आतमध्ये आणि पाठीला रोल. म्हणजे काय होणार आहे, स्ट्रेच अँड रोल, स्ट्रेच अँड रोल, असं याला स्ट्रेंथनिंग मिळणार आहे. अनदर वे ऑफ कॅट कॅमल पोज. थोडंसं रिलॅक्स व्हा. इनहेल अँड एक्झेल अँड स्ट्रेट आर्म्स. इनहेल, look straight to the wall and exhale. And exhale round the back. Inhale, open arms, chest out, back stretch and exhale.
and relax. Cat camel pose. Relax. Inhale and exhale. Round and stretch. Next exercise. आपण नेक्स्ट करणार सुपरमॅन पोज म्हणू शकतो किंवा आर्म्स फ्लाइंग लाईक अ बर्ड. आता ह्याच्यामध्ये इनहेल अप, एक्सहेल बॅक आर्म्स, इनहेल अप, एक्सहेल डाऊन. पाठी आपले हात गेलेले आहेत. आपल्याला बघायचं आहे कुठे, आपल्या टोज कडे. पोटावर पण प्रेशर येत आहे, हाताला व्यायाम मिळतोय, पाठीला मिळतोय. डायजेस्टिव्ह सिस्टीम ऍक्टिव्ह. अँड रिलॅक्स. ह्याच्यामध्ये काय होतंय, इनहेल एक्झेल करताना आपण खाली बघतोय ना, त्याच्यामुळे पोटावर आपल्या प्रेशर येत आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली ॲक्टिवेट होते आणि बॅकलाही आपल्याला स्ट्रेच मिळतोय, आर्म्सलाही मिळतोय. नेक्स्ट आपण करूया इनहेल अप, आर्म स्ट्रेच करा वरती, इंटरलॉक करा, स्ट्रेच. शोल्डर्समध्ये स्ट्रेच मिळणार आहे. कोणाचे हात ना सरळ होणार नाहीत कदाचित, एवढे होत आहेत काहीच प्रॉब्लेम नाही, पण शोल्डरवर फोकस करा, थोडंसं खेचण्याचा प्रयत्न करा. इनहेल स्ट्रेच अप, थोडंसं साईडला बेंड व्हायचं, साईड स्ट्रेच घ्यायचा. एका हाताने करायचं तर एका हाताने पण करू शकता. पुढे मागे जास्त स्ट्रेच नाही घ्यायचं. अँड रिलॅक्स. अगेन साईड स्ट्रेच घ्या एका हाताने अँड रिलॅक्स. आपण आता करूया इनहेल अप, क्लोज युअर पाम्स. दोन्ही हाताला एकमेकांना जोडून घ्यायचं. स्लोली एक्झेल करत करत खाली यायचंय. नमस्कार पोझिशन्स घेऊया. दोन्ही हाताला ना व्यवस्थित प्रेशर द्या, खूप पण नाही, जेवढं जमेल तेवढं. दोन्ही हाताला व्यवस्थित नमस्कार करायचा आहे, अशी गॅप नाही ठेवायची. आपल्याला मसल्स फील झाले पाहिजेत दोन्ही हातांना एकमेकांना. एल्बो पॅरलल टू द फ्लोअर ठेवा, किंवा तुम्हाला वाटलं की नाही मला खाली ठेवायचं, मला दुखतंय हाताला, नो प्रॉब्लेम. कुठेही आपल्याला प्रेशर द्यायचं नाही. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. आता आपले जे आर्म्स आहेत, नमस्कार पोझिशन आपण राईटला शिफ्ट करणार आहोत थोडीशी आणि लेफ्टला बघणार आहोत. होल्ड देअर फॉर फ्यू ब्रेथ. सेंटर, लेफ्टला शिफ्ट करा आणि राईटला बघा. सेंटर, इंटरलॉक करा, चेनच्या खाली ठेवा. एल्बो अप अँड डाऊन, एल्बो अप, शोल्डर्स, अपर बॅक, आर्म्स सगळं आपल्या ह्याच्यामध्ये वर्क होणार. छोट्या छोट्या मुवमेंट्स करायच्या जेणेकरून जॉईंट स्टिफनेस आपला गेला पाहिजे. दॅट्स इट. अँड रिलॅक्स. आता पूर्ण नेक पासून आपला टॉर्सो, आपली स्पाइन ही सुद्धा वर्क केलेली आहे. आपण आता लेग्सकडे येणार आहोत. लेग्ससाठी आपल्याला थोडंसं आता रिलॅक्स व्हायचं, मागच्या बाजूला जायचं. मी जे एजवर बसले होते, आपण मागच्या बाजूला जा. पाहिजे तर तुम्ही मागे कुशन्स घेऊ शकता, जी आपली बॅक एकदम रिलॅक्स राहिली पाहिजे. आणि तुम्ही जास्तीत जास्त पाय तुमचे वर्क करू आपण. आता बॅक एक्सरसाइज करताना नॅचरली टोजपासून सुरुवात करायची आपल्याला. आता टोजला ओपन अँड क्लोज, जसे आपण हाताचे पंजे ओपन अँड क्लोज केले होते, तसे पायाची ही बोटं अतिशय महत्त्वाची आहेत, ओपन अँड क्लोज करायचे आहेत जेवढं जमेल तितक्या वेळेला. त्याच्यानंतर अजून एक सजेशन, पायाखाली तुम्ही एखादा डस्टर वगैरे ठेवलात ना की त्याला पकडायचं आहे आपल्याला बोटांमध्ये आणि ह्या मुवमेंट्स करायचे आहेत. ओके, नेक्स्ट आपण करूया थोडीशी पुढे येते, तुम्ही पण थोडंसं पुढे या. सध्या स्ट्रेच करायचं आहे काफ मसल्स, अतिशय महत्त्व. पायावर आपल्याला व्यवस्थित स्ट्रॉंगली फिरता आलं पाहिजे. काफ मसलना एक्सरसाइज. 1, टोजवर आपल्याला हिल वरती घ्यायचे, टाचा वर घ्यायचा आहे, टोजवर आपल्याला काफ स्ट्रेच द्यायचा आहे. काफ मसल्सवर फोकस करा. एन्जॉय. 1, 2
अँड 3. 5 वेळा करा, रिपीट, रिलॅक्स करा, 5 वेळा रिपीट करा. त्याच्यानंतर आता हेल, टोजला उचलायचं आहे. 1 2 अँड 3. आता ही मुवमेंट आपण काय करायचं आहे, टो अँड हेल, टो अँड हेल. कसं करायचं आहे, टो हेल, टो हेल, टॅप 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 टॅप. म्हणजे काफला पण एक्सरसाइज मिळतोय आणि ही मुवमेंट अतिशय महत्त्वाची आहे. टॅप करत राहायचं, मधून मधून ही एक्सरसाइज करायची. नेक्स्ट आपण करूया काफला एक्सरसाइज मिळाले टो. आता अँकल रोटेशन, रिलॅक्स व्हा मागे. हे सगळेजण करत असाल, आय एम शुअर. अँकल रोटेशन क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. महत्त्वाची एक्सरसाइज, अतिशय सिंपल वाटते पण खूप महत्त्वाची आहे. डन. अँकल रोटेशन्स डन झालेले आहेत. काफ पण मसल्स आपले स्ट्रॉंग झालेले आहेत. आता नीकडे वळूया. तर नी प्रॉब्लेम्स आपल्याला एज वाईज चालूच होतात, नी दुखत असतात आपल्या, त्याच्यासाठी ही बेस्ट एक्सरसाइज आहे. तर एक पाय आपला वर करायचा आहे, एक्सटेंड करायचा आहे, टोज आपल्या बाजूला घ्यायचे आणि नीचे मसल स्क्वीज करायचे आहेत. आता ह्या पोझिशनमध्ये आपल्याला आपल्या अप्पर थाईजला पण एक्सरसाइज मिळते, नीला पण मिळते, पूर्ण पायाला मिळते आणि नी पण स्ट्रेंथन होणार आहेत. 1 इनहेल अप, टोज फ्लेक्स, एक्झेल डाऊन. Inhale up, exhale down. Hold and relax. Hold and relax. हे आपल्याला करायचं आहे. 5चे 2 सेट करा, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट आपण पाय अप अँड डाऊन करणार आहोत. बॅक एकदम स्ट्रेट ठेवा, कुठेही बॅकला स्ट्रेच मिळता कामा नये. व्यवस्थित रिलॅक्स पोझिशनमध्ये आहात ना, व्यवस्थित बसायचं आहे. पाय वर घ्यायचं आहे, रिलॅक्स, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन. 5 वेळा करा. 1 2 अँड 3. आता आपण एक हात वर घ्यायचा आहे, इनहेल, अपोजिट लेग वर घ्यायचं आहे, रिलॅक्स, लेफ्ट आर्म, राईट लेग. Repeat. 1 2 and 3. ओके. अगेन आता आपण करूया, दोन्ही हात वर घेऊया. इनहेल अँड बोथ लेग्स. पाठीला रिलॅक्स ठेवा, होल्ड करायचा प्रयत्न करा अँड रिलॅक्स. रिपीट करायचं अजून एकदा. स्ट्रेंथन होणार आहेत आर्म्स अँड लेग्स. बॅक एकदम रिलॅक्स ठेवा. इनहेल, होल्ड देअर अँड एक्झेल. तर असे हे घरच्या घरी आपले वॉर्मअप एक्सरसाइजेस होते. आपण नेकपासून टोपर्यंत केले, अतिशय आरामात केलेले आहेत. ब्रीदिंगवर फोकस करायला विसरू नका, ओव्हर स्ट्रेच करू नका. आपले मेडिकल इश्यूज सांभाळून हे करायचे आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पण मी सिनियर सिटीजन्ससाठीच काही अतिशय इंटरेस्टिंग एक्सरसाइजेस घेऊन येणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन दाबा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला जरूर येतील. स्टे फिट, स्टे होम.